वर्षभरात अशा काही तिथी असतात, असे काही सणवार असतात, की ज्यांची आवर्जून वाट बघितली जाते. कारण काही उपाय हे त्याच मुहूर्तावर, त्याच तिथीला आणि सणवाराला केले जातात. त्यातीलच एक सण तिथी म्हणजे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो. तारखेप्रमाणे थोडाफार बदल होतो, परंतु इंग्रजी दिनदर्शिकाप्रमाणे मार्च महिन्याच्या सुरुवातीस किंवा मध्यान्हामध्ये होळीचा सण येत असतो. होळीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू यांनी त्यांचे भक्त प्रल्हाद याला होळीच्या रूपात दर्शन दिले होते. याबाबत एक छोटीशी कथा देखील आहे. हिरण्यकश्यपू यांचा मुलगा प्रल्हाद हे प्रचंड असीम असे विष्णू भक्त होते. हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले, परंतु भक्त प्रल्हादाने त्याची विष्णू भक्ती सोडली नाही. या द्वेषाने हिरण्यकश्यपू याने त्यांची बहीण होलिका हिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून अग्नी प्रज्वलित केला. कारण होलिका हिला वरदान होते की अग्नी हे तिचे काहीही बिघडवू शकणार नाही, तिला अग्नीमुळे काहीही त्रास होणार नाही. परंतु भक्त प्रल्हाद याने होलिकेच्या मांडीवर बसून देखील विष्णूंचे नामस्मरण मात्र सोडले नाही. भक्त प्रल्हादाने त्याची भक्ती ही सुरूच ठेवली. त्याच्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काहीही झाले नाही. मात्र होलिकेचे मात्र दहन झाले. या रागाने हिरण्यकश्यपूने एका खांबावर लाथ मारली आणि त्यातून नरसिंह भगवान म्हणजेच भगवान विष्णूंचे रूप बाहेर आले. त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाला दर्शन दिले. एकंदरीतच काय, दुःख, दरिद्रता, तुमच्या मागची इडापिडा, गरिबी, दृष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी यासाठी होळीच्या दिवशी काही उपाय आवर्जून केले जातात. आणि होळीच्या दिवशी तुमच्या भागामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये जी सार्वजनिक होळी असते, काही गोष्टी त्या पेटत्या होळीमध्ये आवर्जून टाकायच्या असतात. त्यामुळे आपल्या जीवनातील, आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील नकारात्मकता दूर होऊन आपले आयुष्य हे सुखकारक होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला वस्तू सांगणार आहे, त्या वस्तू तुम्हाला जो काही त्रास असेल, तुमच्या त्रासानुसार तुम्ही त्या वस्तू आणू शकता आणि होळीच्या दिवशी सार्वजनिक होळीमध्ये म्हणजे पेटत्या होळीमध्ये त्या वस्तू तुम्ही तुमच्या अंगावरून ओवाळून टाकायच्या आहेत. सर्वात पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य घडण्यासाठी, तुमच्या घरामध्ये जर विवाह योग्य मुलं मुली असतील, त्यांचे विवाह लवकरात लवकर जुळून येण्यासाठी, त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा, त्यांच्या लग्नाचे लवकरात लवकर योग जुळून यावे, यासाठी ही वस्तू आणायची आहे. ती वस्तू म्हणजे 8 हळकुंड तुम्हाला बाजारातून नवीन खरेदी करून आणायची आहे. हळकुंड आणल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये जी लग्नाची मुलगी किंवा मुलगा असेल, ज्यांचं लग्न करायचं आहे, लग्न होण्याचं आहे, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावरून 7 वेळा ते हळकुंड आपल्याला उतरवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊन जी सार्वजनिक होळी आहे, त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ते दहन करायचे आहे, टाकून द्यायचे आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही वस्तू आणून त्या पेटत्या होळीमध्ये दहन करायला सांगणार आहे, ते करताना तुम्हाला एक गोष्ट नक्की पाळायची आहे. एक नियम तुम्हाला नक्कीच फॉलो करायचा आहे. नियम म्हणजे काय तर बघा, तुम्हाला जे मी ह्या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगणार आहे, तुमच्या त्रासानुसार तुम्हाला तुमची इच्छा, तुमची जी काही स्वप्न पूर्ण करायची आहेत, ते तुम्हाला अचीव करायचं आहे. त्याच्यासाठी जे वस्तू सांगणार आहेत, त्या वस्तूंचा तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींवरून उतारा केल्याच्या नंतर, ओवाळून टाकल्याच्या नंतर, ओवाळून घेतल्याच्या नंतर लगेचच ती वस्तू जी आहे ती नक्कीच तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये किंवा इतर कुठे सार्वजनिक पेटती होळी आहे, त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला लगेचच जाऊन ते दहन करायचं आहे, टाकायचे आहे. अंगावरून म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरल्या ते लगेचच आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे. जाताना मात्र आपण कुणाशीही बोलायचे नाही. लगेचच जाऊन आपल्याला पेटत्या होळीमध्ये त्या वस्तू दहन करायच्या आहेत आणि दहन करून झाल्याच्या नंतर मात्र तुम्ही लगेचच तिथून थेट तुमच्या घरामध्ये डायरेक्ट यायचं आहे. म्हणजे जाताना आणि येताना कोणाशीही मध्ये बोलायचं नाही. एवढा मात्र हा एक नियम तुम्हाला आवर्जून कटाक्षाने पाळायचा आहे. हा उपाय केल्याच्या नंतर वाटेमध्ये कोणाच्याही घरी देखील जायचं नाही किंवा वाटेमध्ये मध्येच कुणाशीही बोलत थांबायचं नाही.
आपण जेव्हा आपल्या घरातील व्यक्तींवरून ती वस्तू उतरून बाहेर नेतोय, तेव्हा आपण थेट त्या पेटत्या होळीपर्यंतच जायचे आहे. कारण आपण जाताना आपल्या घरातली जी इडापिडा आहे, ती आपण त्या पेटत्या होळीत टाकण्यासाठी बाहेर नेत आहोत. आणि ती टाकल्याच्या नंतर, पेटत्या होळीमध्ये दहन केल्याच्या नंतर आपण जेव्हा आपल्या घराकडे परततो, तेव्हा आपली इडापिडा त्या होळीमध्ये दहन केलेली आहे. आपली इडापिडा त्या होळीमध्ये आपण टाकतोय, म्हणून आपण येताना मात्र कोणाशीही बोलायचं नाही, कुठेही वाटेमध्ये थांबायचे नाही. येताना जाताना मागे वळून देखील बघायचे नाही. या जर गोष्टी तुमच्याकडून पाळणे होत असेल, तरच तुम्ही हे होळीचे उपाय करू शकता. आता दुसरी वस्तू तुम्हाला पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे, तर बघा, तुमच्या घरामध्ये सतत आजारपण लागलेलं असेल, एखादी व्यक्ती आजारी झालेली आहे, ती बरी होतेच, त्याच्याच मागोमाग दुसरी व्यक्ती तुमच्या घरातली आजारी पडत आहे, सतत तुमच्या घरामध्ये औषधं येत आहेत, दवाखाना, आजारपण याच्यावरती वारंवार पैसे अनावश्यक खर्च होत आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. स्पेशली तुम्हाला जर वाटत असेल, की तुमच्या मागे जे काही गोळ्या वगैरे आहेत, त्या गोळ्या पूर्ण बंद व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला सतत गोळ्या खाऊन कंटाळा आलेला आहे, तर आता जो सांगत आहे, तो उपाय तुम्ही निश्चितच करून पहा. आता या उपायासाठी तुम्हाला बाजारातून 5 गोमती चक्र आणि 5 सफेद किंवा पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करून आणायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही ज्या काही गोळ्या खात आहात, दिवसभरामध्ये जी काही तुम्ही गोळी खाता, त्यातील एक-एक गोळी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर एक छोटासा काळा कापड घ्यायचा आहे. त्या काळ्या कापडामध्ये प्रत्येकी एक-एक गोळी, गोमती चक्र आणि 5 कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर त्या काळ्या कापडाची काळ्या दोऱ्यानेच, काळ्या धाग्याने गाठ बांधून घ्यायची आहे, पोटली तयार करायची आहे. पोटली तयार करून झाल्याच्या नंतर जी कुठली तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा ही पोटली उतरवायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगोदर मी नियम जे सांगितलेले आहे, त्या नियमाचे पालन पालन करून सार्वजनिक पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ती वस्तू नेऊन, पोटली नेऊन टाकायची आहे. त्याचबरोबर आता तिसरा उपाय जो आहे, ते देखील तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी, हेल्थसाठीच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आपल्याला 5 भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबर 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहे. त्याचबरोबर 5 आपल्याला अखंड लवंग, ज्या फुलवाती असतात, ती अखंड 5 लवंग घ्यायची आहे. आणि हे सर्व म्हणजे भीमसेनी कापूर, 10 पानं लिंबाची, 5 लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आता तुम्ही स्वतः आजारी आहात किंवा तुमच्या घरातील इतर कुठली व्यक्ती आजारी आहे, तिच्या अंगावरून 7 वेळा आपल्याला हे उतरवायचे आहे. हे वस्तू 7 वेळा उतरून झाल्याच्या नंतर जो काही नियम आहे, तो पालन करायचा आहे. आणि पेटत्या होळीमध्ये, आपल्याला सार्वजनिक पेटत्या होळीमध्ये ती वस्तू आपल्याला टाकायची आहे, दहन करायची आहे. आता ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशाची भरपूर तंगी आहे, आर्थिक चणचण लागून राहिलेली आहे, तर त्यांच्यासाठी हा अतिशय छान, सुंदर असा उपाय आहे, आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी. तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होण्यासाठी, तुमची आर्थिक परिस्थिती सुबत्ता येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मूठभर गहू आणि मूठभर ज्वारी घ्यायची आहे. आणि हे मूठभर धान्य आपण जे घेतलेलं आहे, ते आपल्या घराच्या बाहेर जायचे आहे. सार्वजनिक ज्या ठिकाणी होळी पेटते आहे, त्या पेटत्या होळीमध्ये आपल्याला हे दहन करायचे आहे. 5वा उपाय आहे, तर त्यांच्यासाठी ज्यांचा उद्योगधंदा, व्यवसाय आहे, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये बरकत येण्यासाठी, तिकडे ग्राहकी त्यांची वाढण्यासाठी, त्याचबरोबर तुम्ही जर नोकरदार असाल, नोकरी करत असाल, तर तुमच्या नोकरीमध्ये तुमची प्रगती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल, त्याचबरोबर तुमच्यावर कर्ज वाढत चाललेलं असेल, तर कर्जमुक्तीसाठी त्यांनी हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 2 नागवेलीची पानं, म्हणजे विड्याचे पान जे असतं, नागवेलीचे पान, खाऊचे पान ज्याला आपण म्हणतो, ते घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही दोन्ही पानं शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून घ्यायची आहेत, पूर्ण डीप करायचे आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा सार्वजनिक होळीकडे आपण होलिकेचं पूजन करायला जातो, आपली पूजा झाल्याच्या नंतर ही जी 2 पानं आहेत, शुद्ध तुपामध्ये बुडवलेली, ती पानं आपण पेटत्या होळीमध्ये दहन करून घ्यायची आहे, दहन करायची आहे. त्यानंतर 6वा उपाय आहे, तर ते म्हणजे आपल्या घरातला वास्तुदोष पूर्णपणे नष्ट होण्यासाठी, किंवा तुमच्या घरामध्ये सतत भांडण, क्लेश, वादविवाद होत असतील, तुमच्या घरामध्ये आई-वडिलांमध्ये, वडील मुलांमध्ये किंवा आई मुलीबरोबर, आई मुलाबरोबर सतत वाद होत असतील, मुलं-मुली ऐकत नसतील,
नवरा बायकोमध्ये वाद होत असतील किंवा घरामध्ये आजारपण लागलेलं असेल किंवा घरामध्ये गरिबी आलेली असेल, दरिद्रता लागलेली असेल, घरामध्ये अशांतता आहे, त्याच्यामुळे घरात आपलं मानसिक ताणतणाव निर्माण होतोय. तर अशा वेळेला एक आपल्याला पाण्याने भरलेला नारळ, श्रीफळ घ्यायचा आहे. शेंडीसकट आपल्याला तो पाण्याचा भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो नारळ आपल्या हातात घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि आपण घराकडे पाहत आहोत अशा दिशेने आपल्याला उभं राहायचं आहे. त्याच्यानंतर तो नारळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन 7 वेळा आपल्या दरवाजाच्या मध्यभागातून 7 वेळा आपल्याला गोल फिरवून घ्यायचा आहे आणि तो नारळ थेट आपल्याला पेटत्या होळीमध्ये नेऊन टाकायचा आहे. तर अशा प्रकारे होळीच्या दिवशीच आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्सनुसार जे काही उपाय सांगितलेले आहेत, ते उपाय तुम्ही नक्की करा. ह्या उपायामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव येतील, छान अनुभव, रिझल्ट्स येतील, तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही अगदी हे सर्व उपाय एकत्र केले तरी देखील चालेल, तरी देखील तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडून येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.